महाराष्ट्र मजदूर संघटना तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने आपण आज 1000 लोकांना गृहोपयोगी वस्तू वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आतापर्यंत आपण 8000 लोकांना भांडे किट असो सेफ्टी किट असो वाटप केलेले आहे। आतापर्यंत आपण बरेचसे असे कामगारांना सुविधा मिळवून दिलेले आहे। शिष्यवृत्ती आपण यावर्षी कमीत कमी 50 लाख रुपये कामगारांना मिळवून दिलेले आहे। इंजिनिअरिंग साठी आपण यावर्षी 27 लोकांना 60 हजार रुपये मिळवून दिले। वैद्यकीय साठी आपण यावर्षी 60 माणसांना 1 लाख रुपये मिळवून दिलेले आहे। यावर्षी आपण बरेचसे कामगारांचं यावर्षी तर माझं टार्गेट आहे की कमीत कमी 2 करोड रुपये शिष्यवृत्ती कामगारांना भेटायलाच पाहिजे। कामगारांचा मेडिकलचा प्रश्न असू द्या, कामगारांचा कुठं पैसा अडकलेला असू द्या, त्यांचा हॉस्पिटलचा प्रोग्राम असू द्या, काही जरी प्रॉब्लेम असला कामगाराचं त्याच्या पाठीमागं हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण स्ट्रॉंगपणे उभा आहे। भारतीय जनता पार्टीचे पूर्ण नगरसेवक पदाधिकारी आणि हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे सन्माननीय रविदादा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेला आहे। तसंच जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे। आपल्या शासनाच्या योजना जे काही आहे आपल्या गोरगरीब कामगारांपर्यंत कशा पोहोचायच्या या भारतीय जनता पार्टीचा हेतू आहे आणि हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा पण हेतू आहे। आणि आपण ती प्रत्येक योजना गोरगरीब कामगारांपर्यंत पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून सातत्याने हे कार्यक्रम होत असतात। जे नाकाम कामगार आहेत त्यांच्या हक्काचं जे आहे ज्या वस्तू आहेत त्या मिळवून देण्याचं काम आमचे सहकारी राणासाहेब करून देत असतात। सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात, परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। परंतु राणाशेठ सारखी जी माणसं आहेत ती सातत्याने प्रयत्न करून त्याला ते पोहोचवण्याचं काम करत असतात। मग त्यांच्या नाका कामगारच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे असू देत, त्यांच्या उच्च शिक्षणाचे पैसे असू देत, अशा अनेक प्रकारच्या सुविधा आणि मी यासाठी राणाशेठच्या मनापासून आभार मानतो। कार्य असं निस्वार्थीपणे चालू ठेवलं पाहिजे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही पाहिजे, जे आहे ते व्यवस्थितपणे झालं पाहिजे असं मी राणासाहेबांना विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। प्रत्येक गरजू व्यक्तीला त्यांना या गोष्टीचा योजनेचा कसा लाभ घेता येईल यासाठी प्रयत्न करत असतात। त्यांना मी खूप शुभेच्छा देतो। आणि आता त्यांचं 7 ते 8 जो टार्गेट पकडलेला आहे तो पूर्ण तरी कल्याण जिल्ह्यामध्ये 10,000 कार्यकर्ते गरजू लोकांना याचा लाभ देऊन द्यावा त्यांना विनंती करतो। जय हिंद, हक्काचा महाराष्ट्र मजदूर संघटनेचा नगरसेवक महेशजी पाटील, डॉक्टर माळेकर, राणाशेठ, अमृताई, लक्ष्मीताई, सर्व पाटीलच्या माझ्या भगिनी, माझ्या 90 लाख राणाशेठच्या आतापर्यंत 7 ते 8 हजार लोकांना सगळे योजनेचे